नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र ज्ञानेश्वर शिंगारे आणि आपण बघत आहात सागर आनंदी शेतीचा हे यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण आहोत आपल्या तूर पिकामध्ये, जे आपण SRT पद्धतीनं तूर लागवड केलेली आहे. तर सर्वप्रथम मी आपणास या SRT पद्धतीमध्ये जी सुरुवातीला बाजरी लागवड केलेली होती, त्या बाजरी लागवडीचे जे काही धसा असतील ते इथं जागेलाच आहेत. आणि यामध्ये आपण तुरीची लागवड केलेली आहे. दुसरी गोष्ट ही जी काही आपलं चारा पीक आहे, तर हे चारा इथंच आपण कुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यापासून आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीला मिळालेला आहे. जे सूक्ष्मजीवांचं अन्न असेल किंवा गांडुळांचं अन्न असेल, ते इथंच आपण जमिनीला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे हे पीक आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न एकच असतो की मी SRT पद्धतीनं शेतीला सुरुवात कशी करायची आहे. त्याच प्रश्नाचं उत्तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. SRT शेतीमध्ये आपण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कशा पद्धतीनं काम केलेलं आहे हे दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. बघू शकता, ही जे आहे बाजरी पीक, या अगोदर इथे कापूस पिकाची लागवड केलेली होती आणि त्यानंतर आपण येथे बाजरीचं पीक घेतलं होतं. आणि हे आपण बघू शकता की हे बाजरीचे धसं जशास तसे इथं पडलेले आहेत. या ठिकाणी आपण ट्रॅक्टरच्या साहाय्यानं बेड दुरुस्ती करून घेतलेले आहेत. आणि पिकांचे जे काही अवशेष दिसत आहे, जसं की बाजरीचा चारा, तो पूर्णपणे आपल्या जमिनीमध्ये जशास तसा ठेवलेला आहे. आणि जे बाजरीचं भूस असेल, ते भूसही आपण या जमिनीमध्ये पूर्णपणे विखरून दिलेलं आहे, ज्यापासून आपल्याला खूप सारा सेंद्रिय पदार्थ आपल्या पिकाची, आपल्या जमिनीतल्या सूक्ष्मजीवांची, गांडुळांची येथे भूक भागवले जाते. बेड दुरुस्तीनंतर आपण परभणी कृषी विद्यापीठ संशोधित तूरवान BDN 2013.2 या वाणाची येथे लागवड केलेली आहे. तूर लागवडीनंतर आपण 48 तासाच्या आत येथे तणनाशकाची फवारणी करून घेतलेली आहे. सध्या आपण जे स्क्रीनवर पाहत आहात, जमिनीत किती मोठ्या प्रमाणात गांडुळांची वाढ झालेली आहे. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन मातीच्या कणरचनेत बदल झालेला दिसून येतो. हे बघा, हां हे बघा, माती बघून घ्या तुम्ही, मातीची कणरचना बघा कशी हे बघा आहे. आता ही जागा हा नाही टाकून देऊ, त्याला काय अडचण नाही. त्याला आलं लक्षात तुमच्या? हां हे बघा, हे बघा, आणि हे बघा, हो हे पहा, हे बघितलेच नाही. हे बघा, हे बघा, जागा किती वास येतो काका मातीचं, खरंय बरं विषय नाही काही. हे पहा बरं. आणि हे पहा, शिंदे साहेब, शिंदे साहेब, हे बघा तुम्ही, गांडूळ कसे तयार होईल हे बघा, दिसले आहे. या जमिनीमध्ये आता आपण बघू शकता की इथली पीक परिस्थिती एकदम सुंदर अशी आपल्याला दिसून येते. आणि पिकांचे अवशेष, मागील पिकांचे अवशेष जे आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतील. आणि इथे कुठल्याच प्रकारची आपण मेहनत किंवा निंदणी, खुरपणी, वखरणी केलेली दिसत नाही. आपल्या SRT शेतीला भेट देण्यासाठी वैजापूरहून श्री राजीवजी कुलकर्णी सर यांची भेट व मुलाखत ऐकूया. मुगाची किंवा तुरीची जी काळोखी आहे पानांची, म्हणजे काळसर हिरवट रंगाचं, ते एक छान आहे. वाढ एकदम मस्तपैकी झालेली आहे. आणि मुगाचे दाणे खाल्ल्यानंतर सुद्धा त्याच्यातला गोडवा, दुधाळपणा हा प्रकर्षाने जाणवतो. नेहमीचा जो मूग आपण पारंपरिक पद्धतीने जसे मूग लागवड केली जाते, जसं माझ्या शेतात केलेलं आहे,
ह्याच्यामध्ये एक शेंग तोडून बघितली तर 14 दाणे निघालेले आहेत. आणि शेवटी नुसतं झाडांची काही ग्रोथ होऊन उपयोग नाही, तर त्याला फ्रुटिंग किंवा फ्लॉवरिंग आणि कपाशीचं म्हणायला गेलं तर बोंडांची संख्या अधिक हे प्रकर्षाने इथे जाणवते. यांच्या दोन्ही शेतामध्ये पानांवर असलेली काळोखी आणि त्याचा शेजारच्या शेतकऱ्याच्या कपाशीच्या तुलनेत वेगळेपणा प्रकर्षाने जाणवला. धन्यवाद. आता आपण बघत आहात तुरीची यंत्राच्या साह्याने दुसरी शेंडा फोडणी. SRT शेतीमध्ये आपण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कशा पद्धतीनं काम केलेलं आहे हे दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर मला आशा आहे की आपण हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवसाल. तर हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पाठवायचा का, त्याला कारण काय आहे, तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की आपण SRT पद्धतीनं शेती कशी करायची आणि आपण सुरुवात कशी करायची. तर हा प्रश्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओमध्येच या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. धन्यवाद.